मूर्ती संदीप शिंदे समितीकडनं ज्या 58 लाख नोंदी शोधल्या गेल्या त्यातल्या मराठल्या वाड्यातल्या सुद्धा काही आहेत. इथून पुढे नोंदी शोधण्याचं काम होणार आहे की नाही, आता ज्या शोधलेल्या आहे त्याच्या आधारेच जसं म्हटलेलं आहे जी आर मध्ये की मराठवाड्यातील मराठ्यांना म्हणजेच कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या गावातील रक्ताच्या नात्यातील कुळातील लोकांना गृह चौकशी करून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात येतील. ती प्रक्रिया ही त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेली आहे. म्हणजे बरोबर. प्रमाणपत्र देण्यास ओबीसीचं किंवा कुणबीचं किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अधिकारी यांची समिती गठीत केली आहे. तसंच आताचे शेतकरी भूमिहीन किंवा बटाईनं म्हणजेच वाट्यानं शेती असल्यास 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे वंशज शेतकरी असल्याची नोंद असल्यास किंवा यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या व्यक्तींनी आपल्या नातेसंबंधातील व्यक्तीला प्रतिज्ञापत्रावर लिहून दिल्यास त्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, असं जी आर मध्ये म्हटलेलं आहे. बरोबर. हा जी आर जर का लागू झाला असेल आजपासून, तर लगेच अशा नोंदी सापडल्या तिथे त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रश्नच नाही. त्यांना ते द्यावंच लागणार. हा शासन निर्णय आहे. ही संविधानिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त शासन निर्णय वाचला. त्याच्या वरच्या 5-6 ओळी जर तुम्ही वाचल्या तुम्हाला लक्षात येईल. भटक्या जाती जो कायदा आहे, मगाशी मी सांगितलं. बरं 2012 एस-सी-एसटी म्हणूया आपण. हां. 2000चा कायदा आहे. आणि तो 2000 आणि त्यामध्ये सुधारणा 2012. हां. 2012 ला झाली आणि त्याच्यानंतर ती सुधारणा 2024 ला देखील झाली. 18 नाही जुलै ती 2024 मसुदा ला दिला तुम्हाला. हरकती अधिसूचना, आल्या. मसुदा तो नोटिफिकेशन आलं हां. आणि त्या नोटिफिकेशन नंतर तुमच्या ह्या एव्हिडेन्शियल व्हॅल्यू जो आहे, हे तपासून तुम्हाला त्या 32% मध्ये ज्या ओबीसीसाठी रिझर्व्हेशन आहे आज हं. महाराष्ट्रात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाण्याचा हा मार्ग मोकळा झाला. जो तर इथून मागे यातनं आपण ओबीसींना धक्का लागतोय का? जसा आरोप केला जातोय ओबीसी बिलकुल नाही. संघटनांकडून, मला एक की मला ओबीसीच्या सांग आत्ताच्या बिलकुल नाही. कोट्याला धक्का लागतोय या जी-आर मुळे? नाही. अजिबात नाही. त्याच्यामध्ये तुमची प्रक्रिया तुम्ही ओबीसी आहे, हे सांगण्यासाठीचा हा मार्ग आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता, की ओबीसी हा फक्त ओबीसींसाठी आहे. ओबीसीमध्ये ते आहेत, हे सांगण्यासाठी आणि हे आहे. ओबीसी हा समाज नाहीये, ओबीसी प्रवर्ग आहे. हा प्रवर्ग आहे. ही काही जात नाही ओबीसी. हं, हं, हं. संविधानानं 3च घटक तिथे दिलेले आहेत यापूर्वी 93 इंदिरा साहनी असताना. ते आणि आता थोडेसे एसी-बीसी तो 18 ला आला. परंतु आपल्याला 50% आत ज्या गोष्टी झाल्या, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. हं. 1982 साली अण्णासाहेबांनी या आरक्षणासाठी स्वतःची बलिदान दिलं. अतिशय लढवय्या असा माणूस. जेव्हा या आर्थिक निकषावर त्यांची मागणी झाली, त्यांना त्या पद्धतीत तिथे मागणी करावी लागली. त्यावेळेस सुद्धा 34% रिझर्व्हेशन तिथे महाराष्ट्रात उपलब्ध होतं. उरलेले 16% होतं. परंतु इंदिरा गांधी आल्यानंतर मंडल कमिशन जो लागू केला, मला वाटतं तत्कालीन सरकार मला वाटतं मुख्यमंत्री त्यावेळेस माननीय शरद पवारजी होते. त्यांनी हा लागू केला आणि त्यानंतर ज्या घटनाक्रम झाल्या, मुताटकर समिती होती त्याच्याकडे इंदिरा साहनीच्या निकालानंतर या समितीकडे पाठवणं गरजेचं होतं आणि हं. त्याची अ, वैधानिक सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी तुम्हाला हे शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत की नाही, हा कायदा 2005 साली आला. तो अंमलात हं. आला 2009 साली. ह्या कालखंडामध्ये 3 रिपोर्ट येऊन गेले. एक एन-सी-पी-सीचा आला, त्यानंतर खत्री कमिशनचा आला आणि बापट कमिशनचा आला. या सगळ्या कमिशननी कुठेही असं म्हटलं नाही, की मराठा हा कुणबी नाही. मराठा म्हणजे कोण? मराठा ही जातच नाहीये. हे सर्वात महत्वाचं आहे. मराठा ही जात नाही. मराठा हा एक शब्द आहे मराठी बोलणारं, लढवय्या असा हा वर्ग आहे सगळ्या भागामध्ये. बॉम्बे गॅझेटियर जर तुम्ही अभ्यासलं किंवा त्यापूर्वी तुम्ही डेरेंची बखर वाचली 1600 सालची. 1592 नंतर जसा जिजाऊंचा जन्म झाला. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे तिथे उल्लेख सापडतील बकरीमध्ये आणि ती काय मी मागच्याही व्हिडिओला एका सांगितलं होतं, की ही बखर ही हिस्टॉरिकल हा पुरावा आहे. तुमचा आणि माझा आज वाद होणार आहे. हे त्या बखरकाराला तिथं माहीत नव्हतं. याची मूळ नोंद तुम्ही आजच्या शोमध्ये घेतली पाहिजे. त्याला हे काय माहीत नव्हतं, की आज याच्याबद्दल वाद होईल बरं का. हं. त्यानंतर आता हे असं काहीतरी गडबड होईल बरं का, मग आपलं काहीतरी महत्वाचं लिहून ठेवू, असं नसतं. हं. ते त्यावेळी लिहिलंय आणि ते लिहिलं गेलंय आणि ते सापडलंय. त्यात असं म्हटलंय त्यांनी, बाबाजीराजे, विठूजीराजे हे कुणबावा करत होते. शेती करत होते. हं. बैलगाडी हाकत होते. हे कशाचे लक्षण आहेत? बैलगाडी काय इथं अंबानी, अदानी
किंवा त्यांचे पूर्वज हाकत नव्हते. ते आजही व्यवसाय त्यावेळी व्यवसाय करत होते, आजही व्यवसाय करतात. आपण हा व्यवसाय करत होतो ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आढळतात. शेत, खळं, आलं का लक्षात? तर हे त्यावेळी त्यांनी लिहून म्हणजे तुम्हाला ठेवलं. असं म्हणायचं की मराठा ही जात नाहीये, पण कुणबी जात आहे. हो, 1902 नंतर वेदोक्त प्रकरणानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेण्यास अभिमान बाळगायला लागले लोकं. त्यामुळे शाहू महाराजांच्या ह्या प्रकारानंतर, राजश्री शाहू महाराजांच्या ह्या प्रकारानंतर स्वतःला मराठा 1902 ते 1942 पर्यंत या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत होत्या 52 पर्यंत. आपण त्याच्यात जास्त लक्ष दिलं नाही. आता एक भटक्या विमुक्त जातींचा एक 2008 चा एक जी-आर आहे. कागदपत्र आढळून येत नाही, फाटलेत, तुटलेत, जीर्ण झालेत, जळालेत. मग तिथं लागू शकतं. तर ह्या अ, वंचित अशा जो मराठा वर्ग आहे, जो शेती कुणबावा करतो, त्याच्यासाठी तुम्ही एवढे निकष लावणार, असं चालत नाही. निकषाप्रमाणे तुमच्या सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे, कायद्याप्रमाणे यांना स्वतः कुणबी आहोत हे सिद्ध करण्याचं तिथे प्रावधान आहे. तेच दादांनी तिथे अधोरेखित केलं, बरोबर टाकलं तर पण आणि एक मराठा समिती गठीत आणि केली. कुणबी एकच आहे असा जी-आर काढा ते सरकारने काही मान्य केलं नाही. सगळे सोयऱ्यांचंही मान्य केलं नाही. ह्या 2 मागण्या ह्या काही मान्य केल्या नाही. सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हणून ते मान्य केलं नाही. तरी सुद्धा आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाला 3 प्रवर्गामधून आता आरक्षण मिळतंय. म्हणजे एक ईडब्ल्यूएस 10% जर का ज्यांच्याकडं एस-सी-बी-सी आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती लाभ घ्यायचा असेल आरक्षणाचा तर ते ईडब्ल्यूएस 10% घेऊ शकतात. राज्याअंतर्गत एस-सी-बी-सी 10% आहे आणि आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यावरती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी होता येतं म्हणजे त्यांना तर थेट सामाजिक आरक्षण मिळू शकतं आता मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊन. तर मग एवढे लाड एका समाजाचे सरकार करतंय असाही मेसेज जातोय. बिलकुल नाही. तुम्हाला एक सांगतोय मी कारण दादांची मागणी तुम्ही जर पहिल्यापासून बघितली, ती एस-सी-बी-सीची नव्हती. हं, ती घाईघाईत केलेला माझ्या दृष्टीने तो निर्णय आहे आणि इथून मागचे सर्व निर्णय 2014 चा ऑर्डिनन्स असेल, पृथ्वीराज चव्हाणजींच्या कार्यकाळामधला, हं. त्यानंतरचा 2015 चा जो माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीसजी असतील, त्यांच्या कार्यकाळातला 2015 चा ई-एस-बी-सीचा ॲक्ट बघा आणि देवेंद्र फडणवीस जे यांच्या दुसरा कायदा जो 2018 ला त्यांनी आणला. 30 नोव्हेंबर 2018 ला ई-सी-बी-सी. हे तिन्ही कायदे कोर्टाने फेकून दिलेले. नाही वैधानिक आरक्षण 2018ला जो कायदा आणला, जो भलेही मुंबई हायकोर्टानं ग्राह्य मानला, टक्केवारी 16 वरनं 12-13% केली असेल एस-सी-बी-सीची, पण तेव्हा अधिकार नव्हता 102व्या घटनादुरुस्तीनी. तरी तो अंमलात आणला गेला आणि नंतर तो सुप्रीम कोर्टात त्याच कारणामुळे खऱ्या अर्थी तो फेटाळला गेला. कारण केंद्र सरकारच्या सॉलिसिटर जनरलनी सुद्धा असं प्रतिपादन केलं, की राज्य सरकारांना 102व्या घटनादुरुस्तीनं एखाद्या समाजाला राज्याअंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकारच नाही. बरोबर. मला मला हायकोर्टामध्ये या अनुषंगानेच विचारायचं आहे सर, जी. की एस-सी-बी-सी 10% लागू आहे अशी भूमिका सरकार मांडत असताना सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी-आर जो काढला, याविषयी मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्याआधी कल्पना होती का, की असं काही आपल्या हातात देतील? मला प्रश्न परत जरा रिपीट करा. काय म्हणाले? नाही, माझं असं म्हणणं आहे, की हैदराबाद गॅझेटियर आम्ही लागू करू. हं. या संदर्भातली काही पूर्वकल्पना मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्याआधी होती का? नाही. असं काय कल्पना असं असण्याचं कारण नाही. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिका कधी बदलल्या नाहीत आणि काही धोरणात्मक निर्णय घेऊन कधी ते निघाले नाहीत. गॅझेटियर लागू करा किंवा मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या ही त्यांची मूळ मागणी आहे. पहिली मागणी तुम्ही तपासून बघा. तेच हं. आज केले त्यांनी. त्यांनी मागणी तुमचं मी निघणार आहे किंवा ई-सी-बी-सी झालाय म्हणून नाही. त्यांची ई-सी-बी-सी करा असं बिलकुल मागणी नव्हती. त्यांचं नाही त्यांची मागणी 50% च्या नव्हतीच आतील ती. एस-सी-बी-सीची त्यांची मागणीच नव्हती. 50% च्या आतील आरक्षणाची मागणी होती. पण सर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे सरकारने स्पष्ट केलंय. हैदराबाद जी-आर जो आहे, की बाबा ज्यांच्या नोंदी असतील, तर त्यांचा तो अधिकार आहे 2017च्या जी-आर नुसार आणि नोंदी सापडल्या तर त्याचं सुलभीकरण केलेलं आहे. जसं आता बघा हैदराबाद गॅझेटियरनी काय-काय होणार आहे सर आणि तुम्ही त्याच्यात मला आणखीन जास्त हे द्या. एका बरोबर? गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी गावातल्या बहुतेकांना त्याचा फायदा होणार आहे. कारण 1901च्या आधी एखादा जो कुटुंबातला पुरुष असेल, त्याची नोंद सापडली,
तर काळाच्या ओघामध्ये आज नाही म्हटलं तरी 60-80 जणांचं कुटुंब एकापासून झालेलं आहे. तर त्याचा एक बरोबर. फायदा. आणि आता गाव समिती शिफारस करू शकते, नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावर ओबीसी प्रमाणपत्र हे मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे बरोबर. या हैदराबाद गॅझेटियरमध्ये 1881 ते 1901 पर्यंतच्या काळामध्ये साधारण एखाद्या गावात कुणबी आहेत इतकीच नोंद आहे किंवा घर क्रमांकावर कुणबी नोंद आहे. काही नोंदींची माहितीच नाही किंवा नोंदी अर्धवट आहेत. पण आता हे गॅझेट लागू झाल्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र हे मिळू शकतं आणि त्याची पडताळणी ही होऊ शकणार आहे. बरोबर. हे पहिल्यांदा घडलंय. हा हे हा पहिल्यांदाच पहिल्यांदा घडलंय. घडलेला आहे. म्हणजे सरकार असं मानतंय की ज्यांच्या नोंदी असतील त्यांचा अधिकार आहे ओबीसी आरक्षण मिळवण्याचा. नाही, तुम्ही नीट बघा. भूधारक, भूमिहीन, हम्म, शेतमजूर, बटाई अशा हम्म, व्यक्तींना ज्यांनी याचा व्यवसाय किंवा ह्या पद्धतीचा व्यवसाय तिथे केलेला आहे आणि रायडर आहे 13/10/1967. हम्म. त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही. हे 2 महत्त्वाचे रायडर आहेत. तुमच्या माझ्याकडे नाही. पण यामध्ये आपण बसतोय. हे जर मला एखाद्या गावातल्या माणसाने सांगितलं, विषय संपला. आणि मी परत सगळे मागे गेलो. सोयऱ्यांचं मान्य केलं नाही, पण नाते-गोते लिहिलेले आहेत. त्याचा काय परिणाम होणार? नातेसंबंध. नातेसंबंध होय. होय. त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा परिणाम होणार. त्याच्यामध्ये तर तुमच्या मग ते घरामध्ये सगळ्यांचंच ना, पितृसत्ताक पद्धतीने सगळेच. हो, सगळेच. कुळ, सोयरे गावातील नाही. कुळ, गावातील गावातील असं त्यांनी शब्द वापरलाय बघा. हो, गावातील शब्द असा वापरलेला आहे. हो, गावातील कुळ, गावातील 1 मिनिट हां. तो असा वापरलाय, हम्म, गावातील हम्म, दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील, हम्म. कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असेल, तर नातेसंबंध ही हॅज टू प्रूव्ह हिज रिलेशन हम्म. आणि तसं ॲफिडेव्हिट त्या व्यक्तीने दिलं तर विषय संपतो. तो पुरावा ग्राह्य धरावा. म्हणजे मराठवाड्याच्या बाबतीत बऱ्यापैकी न्याय झाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या जी प्रश्नच आर नाही. मुळे. हा आणि विषय झाला. हो, आणि साताऱ्याची साताराच्या दुसरी बाबतीतला मार्ग सुकर झालेला आहे. सुकर झाला त्यांनी कबूल केले. ते कबुली घेऊनच उठले.